पंचांचा हिरवा कंदील आहे. मॅच सुरू होतीये. करण सोडा गोलंदाजी मार्क वरती आहे. तर ओपनर बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ज्याने दुसऱ्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता, ज्याचा खेळ आवडतोय सर्वांना, तो सर्वांना मात्र मैदानामध्ये आहे. आणि कॅफ सर्वांना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कॅफ आपण पाहतोय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. तो करण सोडा येतोय, पण इथे मात्र खराब बॉलने सुरुवात करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय अतिरिक्त धाव तिकडे प्राप्त केली जाईल. घनश्याम शिंदे यांना देखील आपण पाहतोय इनॅक्शन म्हणून लेजंड क्रिकेटर. त्यानंतर सुशांतला देखील आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष जबरदस्त क्रिकेट सुशांत देखील खेळलाय आणि त्यांचा अनुभवाची साथ मात्र या यंग क्रिकेटरला मिळते आहे. एका बाजूला यंग ब्रिगेड आणि दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स वन. एका बाजूला अजितला आपण पाहतोय तिकडे यष्टांच्या मागून, त्यानंतर घनश्याम शिंदे यांना आपण तिकडे पाहतोय, सुशांतला देखील आपण पाहतोय ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर करण सोडा, शुभम लोखंडे असेल, जे मॉडर्न क्रिकेट चांगले खेळत आहेत. दोन जनरेशन अंडरआर्म क्रिकेट विश्वातला एकत्र मात्र या संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. वा गुड फिल्डिंग, डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. थ्रो थोडा खराब आलाय, करण सोडा नाराज आहे. अगदी पुढ्यातच थ्रो फेकला गेला, त्यामुळे मात्र जजमेंट देखील तिकडे करण सोडायला करता आलं नाही. ते कलेक्ट करणं देखील भरपूर कठीण राहतं. धावसंख्या 5. फिल्डिंग मध्ये पुन्हा थोडं परिवर्तन आहे. आता मात्र सुशांत यांना तुम्ही शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये पाहतात. अंडरआर्म क्रिकेट आहे, क्षेत्ररक्षणावरती कोणती बंधनं नसतात, कपड्यांवरती कोणती बंधनं नसतात. कारण जेव्हा आपण चालू हंगामामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळतो सॉफ्ट टेनिस बॉलने, तेव्हा मात्र तुम्हाला ड्रेस कोड प्रॉपर असणं गरजेचं आहे, शूज घालणं गरजेचं आहे, तुमचं स्क्वॉड प्रॉपर असणं गरजेचं आहे. पण अंडरआर्म क्रिकेट जेव्हा आपण रबर बॉल फॉर्मॅटमध्ये खेळतो तेव्हा कोणती बंधनं त्या क्रिकेटमध्ये नाही आहेत. ना कोणत्याही कपड्यांचं बंधन आहे, ना शूजचं बंधन आहे, ना फिल्डिंगचं बंधन आहे, कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही. त्यामुळे क्रिकेट भरपूर वेगळं आहे. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर मात्र वेगाने धावतात तिकडे, बॉलला जज देखील केलंय. पुन्हा एकदा तिकडे मात्र थ्रो आपण पाहतोय भरपूर मागे केला जातोय. ओके, शुभम देखील मात्र तिकडे त्याला सांगतात की थ्रो कसा फेकायचा हे देखील महत्वाचं आहे. या लहान लहान गोष्टी नवीन खेळाडूंना कळणं, समजणं आणि मग एक्झिक्यूट करणं देखील भरपूर महत्वाचे असतात. 7 धावा झालेल्या आहेत. 7. यावेळेस मात्र सोडून दिला जातोय बॉल सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहतो योग्य बॉल पडला गेला तिकडे करण सोडाचा. नावात रन आहे, बॅटिंगला आला की रन बनवतो, बॉलिंगला आला की रन थांबवतो करण. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 7 या आकड्यावरती धावफलक आहे. कोणती विकेट आतापर्यंत गमावली नाहीये, जमेची बाजू आहे. गुड शॉट, समोर ड्राईव्ह केलाय, एरियल ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर फर्स्ट ऍक्शन बॉलला गॅदर केलंय आणि तिकडून मात्र योग्य फेके देखील आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री डीप आहे, बॅटरला विकेट तिकडे छोटी आहे, त्यामुळे रन्स देखील लवकर पूर्ण होतात. 2 रन तिकडे प्राप्त केल्याच गेल्यात. दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर चांगली स्थिती आहे पूर्णपणे या स्पर्धेमध्ये. ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर दोघांनाही चांगलं ॲडव्हान्टेज या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलं गेलंय. यावेळेस पुन्हा ड्राईव्ह केलाय, डोराच्या समोरून चाललाय बॉल, तिकडे मागे फिल्डर तैनात आहेत आणि इकडे काय केलंय बघा, आणि मागे आणखीन काय धावा मिळतील. मला वाटतं जवळपास या 4 धावा असतील. पंचांचा देखील तिकडून इशारा आलाय. 4 धावा आहेत. धावसंख्या 13 वर. पहिल्या ओव्हरचा दरम्यान इकडे खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 13 रन्स.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला जातो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 13 षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे आणि महत्वाचं दुसरं षटक. षटक क्रमांक दुसरा आणि मराठा श्रवण येतात तिकडे गोलंदाजी मार्कवर. यापुढे तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातील विजेता संघाला आपण टॉस साठी देखील तयार राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे जसं पहिलं सत्र संपेल तसं टॉस साठी देखील तयार राहायचं आहे. विवेक 11 नंबरनाथ आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय राहुल चव्हाण स्मृती अँटिक 9 भांडूप दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. दरम्यान फटका जबरदस्त आलाय, बॉल मात्र हवाई यात्रेवरती निघालाय. या मॅच मधला पहिला धमाका, बिग हिट. धावसंख्या 19. पुन्हा एकदा उडवला गेलाय. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. करण सोडा बॉल खाली येत आहे, जज होईल का नाही. खराब फिल्डिंग आणि 2 रन्स मात्र इथे नक्कीच मिळतील. जजमेंट केलं नाहीये. ज्या खेळाडूकडनं सर्वात जास्त अपेक्षा आहेत, जो या संघातील महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्याकडनं झाली आहे चूक आणि कॅच तर कॅच सुटल्यात आणि 2 धावा देखील मिळाल्यात. वन 21 वर धावफलक येत आहे. तिसरा बॉल. त्यावेळेस मात्र लाईन खराब आहे, बॉल मागे चाललाय आणि तिकडे व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पंचांना आपण पाहतो एक्स्ट्रा रन मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावफलक आता 22 वर आलाय. 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस, हे महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारची विकेट इथे मात्र गमावली गेली नाही आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, दुसऱ्या बाजूने चांगली बॅटिंग देखील या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. षटकार देखील आलेला आहे आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धावांवरती लगाम लावणं अत्यंत महत्वाचं आहे. जोगेश्वरी चषकामध्ये तुम्ही आहात, दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामना तुम्ही खेळताय. भरपूर जास्त लेट डिले देखील झालेला आपल्याला, कारण यानंतरही 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. फटका जरूर चांगला पण डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये लागून आत येतोय. पुन्हा 2 रन्स तिकडे देखील मिळतात. धावफलक 25. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कुठे ना कुठे आपण पाहिलं तर 55 अगदी आपण पाहिलं तर रन्स बनल्या तर मात्र चांगलं बॅटल देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळू शकतं. ट्राय करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. पुन्हा एकदा करण सोडाच्या समोरून बॉल गेला मागे. शुभम लोखंडे तिकडे आहेत आणि 27 वर धावफलक येतात. 27. धावसंख्या थांबवणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट देखील ती आहे. रन्स जेवढं तुम्ही कमी खर्च कराल तेवढं सेकंड इनिंग मध्ये बॅटर्स होती प्रेशर कमी येईल. चांगला बॉल फिरवला गेलाय पण पंचाचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा आपण तिकडे पाहतोय. रिव्ह्यूची मागणी केली गेली आणि बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल कंट्रोल रूम मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल आणि हा डॉट बॉल असणार आहे. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर आता एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या.
लहान मुलं चला ना बाहेर, तुम्ही छोटे बच्चे सब बाहर चलिए मैदान के. सोडून दिला गेला पुन्हा एकदा, यावेळेस डॉट बॉल आपण पाहतोय. दोन ओव्हरचा खेळ मात्र पूर्ण झालाय. 2 ओव्हर नंतर धावा झाल्या 27. फटका लाजवाब आपण पाहिला. अगदी बॉलला हवाई यात्रेवर पाठवलं गेलंय. सुशांत यांच्या विरोधामध्ये आलेला मोठा फटका आपण पाहतोय. सिक्सर आलाय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर सर्वांना आपण पाहतोय. यावेळेस देखील मोठ्या बॅकलिपनं जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर करत असताना चांगला बॉल टाकला गेला. तिकडे मात्र डॉट आपण पाहतोय. षटकाराचं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते सांगतात मैदानामध्ये सुशांत. पण यावेळेस मात्र लेगसम सोडून चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ट्रॅव्हलरी आपण पाहतोय. एका बाजूला मॉडर्न क्रिकेट मधील दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय सर्वांना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट जबरदस्त खेळलेले वन ऑफ द एक्सपिरियन्स वन सुशांत. अनुभवाची कमी नाही आहे पण मॉडर्न क्रिकेट देखील भरपूर वेगळं आहे. त्यांना देखील जाणून घेणं समजून घेणं थोडं कठीण राहिलं गेलंय. पण इकडे मात्र मिस टायमिंग हिट आहे. हवेमध्ये बॉल डाऊन दी बॉल सुशांत देत आहेत. अनुभवाचा वापर करत असताना मात्र आता पहिल्या मॅचचा हिरो मात्र आपण पाहिलं तर बॅटर सर्वांना मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. विकेटचं बदन, फलंदाज बाद. नवीन बॅटर येत आहे चार्ली मैदानामध्ये. सर्वांनाची महत्वाची विकेट मात्र इकडे मिळाली आहे. सुशांतच्या खात्यामध्ये सफलता आपण पाहतोय. गोलंदाजी विकल्प देखील अजून आहेत कारण 2 ते 3 विकल्प अजूनही आहेत या संघामध्ये गोलंदाजीसाठी. धावा झालेल्या त्या 34. 1 बाद 34. यावेळेस मात्र उडवला गेलाय. वा वा आणि वा, भरपूर लांब पाठवला गेला. तिकडे मात्र पंचांचा इशारा आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. 6 धावा. षटकार आलाय. सुशांत यांच्या विरोधामधला दुसरा षटकार आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती देखील 6 आला होता. यावेळेस मात्र फसवा बॉल हाताळला गेलाय. चांगला बॉल टाकला जातो. तिकडे आपण पाहतोय 1 रन 40 धाव मी म्हणे तिकडे मात्र पूर्ण केली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे टोटल 41 वर. फार चांगली धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली जाते. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 41 झालेल्या आहेत. कॅफने देखील चांगली बॅटिंग केली आहे. चार्ली देखील त्यांना चांगली साथ दिली आहे. 2 बॉलमध्ये 7 देखील त्याच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. 350 ची सरासरी आहे प्रति षटका मागे. गती थोडी धीमी करण्याचा प्रयत्न होता. राऊंड दी लेग्स. व्हाईट बॉल हा आपणचा इशारा करत असताना आपण पाहतो अतिरिक्त धाव आहे. पुढचा बॉल सुशांत. बॅटची कडा लागली जाते. तिकडे मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतो. विकेटचं पतन होत असताना
धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय तिकडे लागला जातोय. 3 ओव्हरचा खेळ ते पूर्ण झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 ला 2 धावफलक आपण पाहतोय. 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. एम्प्टी पॅकर्स मालाड. मोहित येतो गोलंदाजी मार्कवरती. चौथ्या षटकामध्ये हा चौथा विकल्प वापरला जाईल. 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर. करण सोडा थोडे दिसत आहेत नाराज. शुभम लोखंडे यांनी सांगितलंय झालं गेलं विसरून जा. वाईट बॉलचा इशारा पंचाने करत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या आपण पाहिलं तर एकंदरीत 43 43. गोलंदाजी मार्कवरती मोहित आपण पाहतोय. समोर अगदी डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला डेंजर डोरा. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं तर करण सोडा आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला शुभम लोखंडे. त्यानंतर कव्हर मध्ये तुम्ही पुढे गेलात तर तिकडे घनश्याम शिंदे यांना तुम्ही पाहतात आणि पॉइंटला सुशांत. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट विश्वामधली एक स्टारकास्ट पूर्णपणे एका बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओवर का खेल समाप्त. 44 रन 2 विकेट के नुकसान पर. अच्छा शॉट वहां पर ड्राइव करने का प्रयास था. फील्डर वहां पर मौजूद है. अच्छी फील्डिंग. रन आउट का मौका बन सकता था वहां पर लेकिन बड़ी तेजी से दोनों ही बल्लेबाजों ने रन यहां पर चुरा लिए और 2 के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल 46 पर टोटल. 4 ओवर का मुकाबला है. मैंने कहा था 50-55 रन अगर बनते स्कोरबोर्ड पर तो एक बहुत ही बेहतरीन टोटल होगा और वहां से फाइट बैक कर सकती है टीम एम्प्टी पैकर्स मालाड क्योंकि अच्छी गेंदबाजी उनके पास भी है लाइन. तो देखा जाएगा इस मुकाबले में क्या होता है. सभी की निगाहें टिकी हुई इस मुकाबले पर. ढेर सारे दर्शक जो ऑनलाइन हमारे साथ जुड़े श्री साई स्पोर्ट्स के माध्यम से उन सभी ऑनलाइन दर्शकों का भी हम स्वागत करेंगे. यक करने का प्रयास था इस बार मोहित का. अच्छी गेंद थी. बड़ी तेजी से फील्डर गए थे वहां पर लेकिन देखिए हाथों से छिटक गई गेंद पीछे. अच्छा हुआ बैकअप था. बड्डे बॉय डेंजर डोरा वहां पर पहुंच चुके थे. अच्छा बैकअप दिया उन्होंने. 48 पर टोटल 48. जोगेश्वरी ट्रॉफी 2026 मानसून रबर बॉल क्रिकेट की एक बेहतरीन प्रतियोगिता अंडरआर्म ओपन. ये फॉर्मेट इस प्रतियोगिता का आप देख रहे हैं दोस्तों और बिल्कुल ही शानदार बल्लेबाजी शुरुआती दौर में हुई थी. जब ये मुकाबला शुरू हुआ था तब ऐसे लगा था कि 60 तक आराम से पहुंचेगी टीम लेकिन अब यहां से आने वाली 4 गेंदें अभी भी शेष है. 12 बनाते तो 60 का आंकड़ा छू लेगी और ऐसे रन आते रहे तो बल्लेबाजी करने वाली टीम के तो बल्ले बल्ले हो गए भाई क्योंकि अतिरिक्त के साथ कुल टोटल अब 49. अच्छा टोटल बारिश की संभावना जरूर है क्योंकि अब यहां पर देखिए अंडरआर्म ओपन रबर बॉल क्रिकेट मानसून ब्लास्ट ये टूर्नामेंट बारिश बहुत जरूरी. पीछे लग गई शायद गेंद. अंपायर पीछे गेंद लग गई या नहीं. नहीं चलिए एक ही रन होगी या 2 रन. चलिए 2 रन होंगे. तो चलिए बिल्कुल 2 रन के साथ अब टोटल आगे 51 पर. 51 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जात आहेत. फार चांगली टोटल धावफलकावरती सेट केली गेली आहे. प्रचंड मेहनत सगळ्या आयोजकांनी घेतलेली आहे कारण क्रांतीनगर बॉयज यांच्या माध्यमातून एक दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं पहिल्या पर्वामध्ये आयोजन आहे. पर्व पहिले विरूपण पाहिल्यानंतर वाटणार नाही कोणाला की पहिलं सीझन आहे स्पर्धेचं आहे. अगदी आपण पाहिलं तर इतक्या दर्जाचं आयोजन केलेलं आहे की गेले कित्येक वर्षाचा जणू काही त्यांना अनुभव आहे रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा असं वाटतंय.
2 बाद 52. टू टू गो. मोहित येतात पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मागे चाललाय अरुणकडे बॉल. उचलून फेकेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा अवधी मिळालाय 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या चालली आहे पुढे 2 ने. टोटल 54. 54. क्रांतीनगर गोविंद पथकाचे कोच देखील इकडे आलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. गणेशजी पाटेकर साहेबांना आपण तिकडे पाहतोय. आता सर्वांचा आवडीचा सण येतोय, ज्या सणाची आपण 365 दिवस वाट पाहतो. क्रांतीनगर बॉईज गोविंद पथक. अगदी आपण पाहिलं तर दहीहंडी दहीकाला उत्सव संपूर्ण मुंबई परिसरामध्ये मोठ्या ताटामाटाने साजरा केला जातो. प्रत्येकामध्ये चढाओढ असते. कोण 10 थर लावणार, कोण 9 थर लावणार, कोण 8 थर लावणार. या सगळ्या गोष्टी प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये पाहिल्या जात आहेत. आम्ही आदर्शवाले, आदर्श गोविंद पथकाचे आमचे कोच आशीर्वादवाले आणि लाल वादळ आशीर्वाद गोविंद पथकाचे कोच आमचे वीरू देखील आमच्या सोबत आहेत. आज सकाळपासून विराज मुंबईकर 9 चषकामध्ये महत्वाची भूमिका ज्यांची असते. आणि आशीर्वाद म्हणजे लाल वादळ, मला वाटतं मागच्या वर्षी कडक 7 लावले होते, या वर्षी कडक 8चा प्रयत्न आहे. प्रत्येकाकडे कुठे ना कुठे आपण पाहिलं तर ती क्षमता आहे. दहीहंडी दहीकाला उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. मुंबई असेल, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर तुम्ही अगदी आपण पाहिलं तर ठाण्याच्या पुढे देखील भरपूर मोठमोठे दहीहंडे आपण पाहत असतो. कुठे 22 लाख, कुठे 25 लाख, कुठे 30 लाख, कुठे 50 लाख. त्यामुळे ती एक वेगळी मजा असते. आणि क्रांतीनगर बॉईज अगदी आपण पाहिलं तर त्यांचा देखील यावर्षी कुठे ना कुठे मोठं टार्गेट असणार आहे. श्रीकृष्ण चरणी आपण प्रार्थना करूया. जो काही त्यांनी मनामध्ये निश्चय केला की यावर्षी किती लावायचे ते थर त्यांचे लागले पाहिजेत. डाव संपला, पहिल्या झाल्यात 57-58 करायचे आहेत, लक्षात ठेवा. चला पुढील मॅच टॉससाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर. तिसरा सामना विजेते आणि चौथा सामना विजेते. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. स्वर्गीय राहुल चव्हाण स्मृती अँटिक 9 भांडूप, विवेक 11 अंबरनाथ. बघा टॉस साठी आले नाही तर मात्र सामन्यात अजूनही कमी षटकांचे खेळले जातील, लक्षात ठेवा. वारंवार एकच सूचना दिली जाणार नाही. टॉस साठी चला लगेच. अंबरनाथ चला आपण लवकर. आणि अँटिक 9 भांडूप. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तिकडे आलेले आहेत. टॉस देखील केला जाईल. आमचे कोच क्रांतीनगर बॉईज गोविंद पथकाचे, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही इकडे टॉस करतोय. एका बाजूला अंबरनाथ आहे, दुसऱ्या बाजूला भांडूप आहे. अंतर दोघांमध्ये भरपूर मोठं आहे, पण आता मात्र विजयाचं अंतर कोण पार पाडेल हे पाहायचं आहे. गोविंद आला रे. चला टॉस पूर्ण झालाय. विवेक 11 अंबरनाथने जिंकला टॉस. निर्णय कळवा. बॉलिंग बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला भांडूप लगेच उतरायचं. ही जशी मॅच पूर्ण होईल तसं आपण मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आणि फिल्डिंग सजवून घ्यायचे, कारण टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय विवेक 11 अंबरनाथ या संघाने. त्यामुळे जशी मॅच पूर्ण होईल तसं स्वर्गीय राहुल स्मृती अँटिक 9 भांडूप संघाला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. 4 षटकांची ती देखील मॅच असणार आहे.
मॅचला का उशीर होतोय प्लीज मित्रांनो थोडं तरी सहकार्य करा ना प्लीज. अगदी किती वेळा सूचना करायची हा प्रश्न पडलाय कारण आता 5 वाजत आले आहेत आणि इथूनही 2 मॅचेस आहेत. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्या मॅचचा हिरो डेंजर डोरा आणि दुसऱ्या बाजूला सोडा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डोराच्या बॅटमधनं हा येतोय दर्जेदार षटकार. गुड शॉट. अरुणने मात्र आल्याला आक्रमण केलंय आणि तिकडे डेंजर हे नाव त्याला का दिलं गेलंय हे तो स्पष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. वाढदिवस त्याचा आहे आज आणि ही मॅच जिंकून जर त्याने दिली तर मात्र वाढदिवसाचं भरपूर मोठं गिफ्ट तो आपल्या टीमला देईल. बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्युनियर मुकेश रॉयल चेंबूर या संघाची कारण यानंतर अजूनही डगआउट मध्ये आपण पाहिलं तर शुभम लोखंडे अजित असेल सुशांत असेल त्यानंतर घनश्याम शिंदेला देखील आपण तिकडे पाहतोय. ऋषी देखील आहे त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर मोहित आहे. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे दुसरीकडे देखील. त्यामुळे 58 धावा काही केल्या कठीण नाही आहेत. 8 तर झाल्यात 50 करायच्या आहेत. 22 बॉल 50. लाईन मध्ये मिस्टेक आहे. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतो अतिरिक्त धाव. धावसंख्या पुढे टोटल 9. तयार. पुन्हा आता पुढचा बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा लॉब केलाय. आक्रमण केलं जात आहे. डेंजर डोरा ऑन फायर. गरमागरम शॉट समोर उडवला गेलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक. धावसंख्या मात्र पुढे आता 15 वरती 15. डोराने आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा ड्राईव्ह केला जातोय. ओ कॅचची संभावना होती. हातांवरती लागला बॉल. जरूर चांगल्या प्रकारे बॉल अडवलं गेलंय आणि 2 रन्स मात्र रोखू शकत नाहीये काही केल्या. धावसंख्या 17. जेव्हा जेव्हा झाल्यात 17 तेव्हा तेव्हा बॉलरला पडलाय खतरा. कारण आतापर्यंत आपण पाहिलं जेव्हा जेव्हा 17 धावा बनल्या गेल्या तेव्हा तेव्हा पुढच्या बॉलवर चौकार नाही तर षटकार आलाय. नवीन टीम आली आहे. एंट्री मिळते का बघा जयेश सर. ओहो पुन्हा एकदा. वाह भाई वाह क्या बात है. लॉन्ग लॉन्ग बिग वे आउट ऑफ द पार्क. 8 रन्स 8. ये छक्का नहीं मेरे भाई ये 8 है. लांबीवरती धावा 8 धावा. क्या बात है डोरा भावा. षटकार षटकार ना 8 विरू 8. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय बॉलरवरती पूर्णपणे प्रेशर क्रिएट झालं. आता 26 झालेला धाबा कारण अर्धा पल्ला तर पहिल्याच ओव्हरमध्ये पार पाडला गेला. 26 झालेला आहेत. 8 ठोकलाय डोराने. अब चेंबूर में जाके ढिंडोरा पिटवा दो. डोरा मार रहा है. अभ्यास देखील समोर घेण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा लागली आहे. बॉल पॉइंटला चाललाय. खराब खराब कॉलिंग आणि तिकडे मात्र आता करणला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. रनआउटच्या स्वरूपामध्ये करण सोडा मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. करणचं देखील मी कौतुक करेन. डोराची बॅट बोलतीये त्यामुळे त्याने स्वतःची विकेट तिकडे सोडली. हवं तर तो मागे आला असता तर मात्र तिकडे डेंजर डोरा बाद झाला असता. पण त्याला माहिती आहे की इंडिव्हिज्युअल स्कोर माझा मॅटर करत नाही. समोर संघाचं जिंकणं महत्वाचं आहे. डेंजर डोराने चांगली बॅटिंग केली आहे त्यामुळे त्याने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. असा पार्टनर हवा क्रिकेटमध्ये. जसं आपण पाहिलं सूर्यकुमार यादवने कित्येक वेळा मुंबई इंडियन्स मधून खेळताना रोहित शर्मासाठी स्वतः विकेट सॅक्रिफाईस केली आहे.
तसं भारतीय संघामधून शुभमन गिलने 2 वेळा रोहित शर्माला रनआउट देखील केलं. 27 झालेले आहेत, 31 करायचे आहेत. तो भाग झाला क्रिकेटचा. त्यांची कॉलिंग आहे महत्वाची असते. स्टेडियमवर खेळणं काही सोपं नाही आहे. हजारो लोकांचा आवाज असतो आणि पुन्हा एकदा कोणाची वाट बघतायत तो आलाय. शुभम लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये हवी तशी बॅटिंग त्यांनी केली नाही. तो इम्पॅक्ट शुभम लोखंडेचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण आता या मॅच मध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. शुभमची फॅन फॉलोइंग मोठी आहे. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील पहा किंवा ऑन ग्राउंड देखील तुम्ही पहा. नेहमी त्याचे फॅन्स येत असतात त्याला भेटायला, त्याच्यासोबत फोटोज काढायला. कारण अंडरआर्म क्रिकेट विश्वातील एक नामवंत आणि लोकप्रिय खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. पण स्ट्रायकर रेटवरती सध्या तरी आपण पाहिलं तर अरुण डेंजर डोराने आतापर्यंत फार चांगली बॅटिंग केली आहे. अगदी आपण पाहिलं तर ही डिक्लेअर झोनमध्ये 1 रन असेल. वैयक्तिक जवळपास 26 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. टीमची टोटल झाली आहे 28 आणि त्यामध्ये 26 धावा एकट्या अरुणच्या बॅटमधून आलेल्या आपण पाहतोय. मोठ्या बॅकलिफ्टने लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागत असताना बॉल चालला विकेट किपरच्या हातात. विकेटचं बदल दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मॅचची गोल्डन विकेट, सर्वाधिक मोठी विकेट. जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. डोरा बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मनीष येतो मैदानामध्ये. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की बॅटिंग विकल्प भरपूर आहेत आणि बॅटिंग लाईन भरपूर डीप आहे. एक गया तो दुसरा आया. अरुण गेला आता मनीष आलाय. शुभम मैदानाच्या आतमध्ये आहे. समोरून थोडं बाजूला वा. समोरून कलाकारांची कमी नाहीये इकडे. लाईन मध्ये मिस्टेक आहे. लाईन बघा अगदी आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावसंख्या पुढे टोटल 29 वर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र तिकडे थोडी फिल्डिंग चांगली झाली नाही तितकी. अनौठी संधी जरूर निर्माण झाली. एका क्षणासाठी असं वाटलं की बॅटर आउट होऊ शकतात पण नाही. धाव नकारली आणि धावा झाल्या 30. 30 ऑन बोर्ड. 30 झालेल्या आहेत. ओहो उडवलाय हवेमध्ये बॉल आणि तिकडे मला वाटतं आता गोशांकी क्षेत्रामध्ये असेल की काय. पंचांचा इशारा 2 धावेंचा येतोय. डबल दुहेरी धाव मिळेल. शुभम लोखंडेची बॅट बोलणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. टार्गेट आहे ते 58 झालेले आहेत. 32-26 करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 14 बॉल आणि 26 समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिकडे आहे. यावेळेस मात्र समोर उडवलाय. क्या बात है, वाह भाई वाह. शुभम लोखंडे ऑन फायर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. व्हॉट अ शॉट. क्या बात है, क्या बात है. तिकडे बघा शुभम लोखंडे सोबत सेल्फी घेण्यासाठी फॅन्स मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ही ओळख आहे शुभम लोखंडेची. मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये शुभम लोखंडेची फॅन फॉलोइंग तुम्हाला पाहायला मिळते. जाईल तिथल्या मैदानावर शुभम भाईची हवा. त्याचा फॅन करतोय दावा. बिंदास लाखाचं बक्षीस लावा.
लाखाचंही बक्षीस लावलं तरी पटकावेल हा फलंदाज. क्या बात आहे. ऑन साइडला खेळला गेलाय फटका तर चांगला आहे. एक रन. इकडे मात्र दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. तिसऱ्या धाब्यासाठी परत गेलेत आणि बघता बघता तिकडे मात्र 3 केलाय. चौथीचा प्रयत्न झालेला. शुभम धावलाय. जीवाच्या आकांताने तो धावतोय. 5वीचा प्रयत्न आणि बघता बघता 5 धावा. क्या बात आहे. जिद्दी आहे. मेहनती खेळाडू आहे भरपूर. म्हणजे नेक्स्ट लेवल. जिद्द भरपूर आहे. जिंकण्याची नेहमी ती त्याच्यामध्ये भूक असते आणि प्रत्येक खेळाडूकडे गरजेचं देखील आहे वीरू. जिंकण्याची भूक जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही मैदानामध्ये खेळू शकत नाही. पण आता मात्र 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. शेवटच्या अगदी आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये मॅचचं स्वरूप बदललं गेलं पूर्णपणे. एक पंजा. शेवटच्या बॉलवरती 5 धावा मात्र आपण पाहतो तिकडे धावून पूर्ण केल्या गेल्यात. आता 12 बॉल आणि 15 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 15. कडक बॅटिंग. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं तर डोराने चांगला स्टार्ट करून दिला. त्यानंतर करण सोडा रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. हरकत नाही. पण जसं शुभम मैदानामध्ये आला त्याने मात्र आक्रमणाला सुरुवात केली. पंधरा करायच्यात. 12 बॉल 15. यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम लोखंडे ऑन फायर. क्या बात है. आणखीन एक मेगा हिट. सिक्सर. कडक बॅटिंग. नाम शुभम लोखंडे और काम छक्के लगाना और छक्के छुड़ाना सामने वालों के. छक्के छुड़ा देते खिलाड़ी सबके. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल आणि तिकडे मला वाटतं एकच रन असेल. येस. अंबरनाथ संघ आपला निर्णय कळवा. डिसिजन काय. बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून. आणि आता दुसरीकडे आपण पाहिलं तर अँटिक 9 भांडूप संघाला मात्र फिल्डिंग करायची आहे. त्यामुळे मित्रांनो जशी मॅच कंप्लीट होईल तसं लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आता केवळ 8 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळत आहेत. अशा धावा मिळत राहिल्या तर मॅच लवकर संपायला वेळ लागणार नाही. वाईट बॉल. क्रांतीनगर बॉयज त्यांच्या आवडीचा देखील सण आता काही दिवसांवरती राहिलाय. मुळे ते देखील कुठे ना कुठे आता 8ची प्रॅक्टिस करतायत. 7 कडक. या वर्षी 8. आणि इकडे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांचा. जय जवानने मागील वर्षी विक्रमी 10 थरांचा मानवी मनोरा रचला. ते मला वाटतं जवळपास तब्बल 3 वेळेस. यावेळेस लाल वादळ काय म्हणतंय पाहायचंय. ओहो क्या बात है. आपली ओळख स्पष्ट केली. अंडरआर्म क्रिकेटचा ब्रँड शुभम लोखंडे आणि त्याच्या बॅटमधनं ब्रँडेड सिक्सर आलाय. शुभम लोखंडे ट्रेडमार्क शॉट. क्या बात है. किंग ऑफ 1 हँड सिक्सर. 1 हँड सिक्सर किंग शुभम लोखंडे. आणि मात्र त्याने ठोकलाय शेवटी अगदी शेवट गोड करणारा षटकार. सामना संपलाय. मॅच फिनिश 58 सक्सेसफुली चेस डाऊन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. नो डाऊट ज्याने नाबाद खेळी साकारत असताना 6 बॉलमध्ये 26 धावांचं एक जबरदस्त योगदान दिलं आणि पूर्णपणे एकतर्फा विजय ज्युनियर मुकेश रॉयल चेंबूर संघाला मिळवून दिला. तो अर्थातच 1 हँड सिक्सर किंग शुभम लोखंडे ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. चला शुभम या आपण लगेच सामन्यावरचं आपण पारितोषिक स्वीकारायचं आहे. अँटिक 9 भांडूप संघाचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू की क्षणाचाही विलंब न करता ते लगेच मैदानामध्ये उतरले आहेत. मित्रांनो धन्यवाद. आपलं मनापासून आभार. कारण त्यांना देखील माहिती आहे वेळेचं महत्व. कारण यानंतर आणखीन एक मॅच मात्र आपल्याला खेळवायची जी सेमीफायनलची असेल. श्रीसाई स्पोर्ट्स
आई जोगेश्वरी चषक